जे विद्यार्थी 12वी करतायत, सायन्सला आहेत, त्यांच्यासाठी खुशखबर आहे. सीईटीच्या रजिस्ट्रेशनसाठी परत 2 दिवस दिलेले आहेत. आजच डेट आलेले आहे की काय 2 दिवस एक्सटेन्शन मिळालं. कधी 19 मार्च ते 20 मार्च ह्या 2 दिवसांसाठी तुम्हाला एक्सटेन्शन आहे. जे विद्यार्थी इंजिनिअरिंग, फार्मसी किंवा बीएससी ऍग्री वगैरे करणार आहेत ना, त्यांना सीईटी कंपल्सरी द्यावी लागते आणि त्या विद्यार्थ्यांना 2 दिवस रजिस्ट्रेशनसाठी दिलेत. सीईटी लय दयाळू आहे म्हणणार, असं करताय 92 पण त्याच्यावरती 500 रुपये एक्स्ट्रा फी आहे लेट फी म्हणून. 2च दिवस आहेत, तिसरा दिवस मिळणार नाही. 2 दिवसामध्ये फॉर्म पुन्हा भरायचे असतील, ज्यांनी दिलेली नाहीये किंवा फॉर्म भरलेच नाहीत, सीईटी देणारच नव्हते, त्यांनी भरून घ्या. काय गॅरंटी नाही, ऍडमिशन तुमचे ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत चालणार. 6-1 महिन्यामध्ये तुम्हाला साक्षात्कार होईल ना. रात्री स्वप्नात कोणतरी आलं म्हणणार आता इंजिनिअरिंग करायचं आहे मला, आपण सीईटी दिली नसेल, जेडब्ल्यू दिली नसेल तर काहीच होणार नाही. त्यामुळं रात्री स्वप्नात कोणीही येऊ शकतं, कानात कोणीही बोलू शकतं. त्यामुळं सीईटीचा फॉर्म भरा. काय होणार आहे नंतर, मार्क्स पडतील नाही पडतील ह्याचा पण विचार नंतर. परीक्षा द्या, आतापासून गावभर फिरून काय करणार आहे, झोपा काढून, कारण ऍडमिशन तर लांब आहे. देऊन टाका. मार्क्स किती पडतात, काही जणांना चांगले पडतात, काही जणांचा विचार बदलतात. सीईटी न दिल्यामुळे नुकसान होणार आहे. टेस्ट सिरीज, पीवायक्यू सगळे फ्री आहेत. ऍप्लिकेशन डाउनलोड करा, गो अहेड अकॅडमी. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये किंवा प्ले स्टोअरला सर्च करा.